मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. 2026 उजडलेलं आहे आणि या नवीन वर्षात नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. विषय देखील खूप वेगळा आहे आजचा. तो म्हणजे म्युच्युअल फंड हे खरं तर शेअर बाजारात त्यांना जायचं नाही अशांना ज्यांना त्यात रिस्क वाटते, अशांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून आपण त्याकडे पाहतो गुंतवणुकीसाठी. पण अनेक म्युच्युअल फंड आता शेअर बाजारातच एंट्री करताना दिसतायत. हे नेमकं काय गौडबंगाल आहे? त्यातनं काय मेसेज जातो? त्यातनं आपला फायदा काय, तोटा काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि मी त्यासाठी बोलतो करतो आहे आपले मार्गदर्शक संदीप भुजशेट्टी यांना. सर नमस्कार. संतोषजी नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला देखील आणि आपल्या प्रेक्षकांनाही हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना हॅपी न्यू इयर सांगत असतानाच, म्हणत असतानाच मला एक पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की मागचं वर्ष कसं गेलं तुमचं आणि या वर्षी काय प्लॅन आहे? मागचं वर्ष सगळ्यांसाठी चॅलेंजिंग होतं. मागचं वर्ष खूप जास्त व्होलाटाईल म्हणजे अतिशय चढ-उतार बाजारामध्ये आपण पाहिलेत. अ, अनेक लोकांना प्रश्न पडला मागच्या वर्षभरामध्ये, की आपण गुंतवणूक केली ती बरोबर केली आहे का? आणि आपला निवडलेला पर्याय आपण योग्य निवडलाय का? कारण आपल्या पर्यायातनं फारसे काही पैसे आपल्याला 1 वर्षामध्ये मिळालेले नाहीयेत. पण हा झाला एकदम छोट्या काळामध्ये निर्माण झालेला परतावा किंवा निर्माण झालेली परिस्थिती. हं. माझं असं मत आहे, की अशा सायकल्स आपल्याला मागच्या 50 वर्षात अनेक वेळा पाहायला मिळाल्या. हं. आणि जेव्हा अशा परिस्थितीमध्ये बाजार असतो किंवा अर्थव्यवस्था असते, देश वेगळ्या पद्धतीने पुढे जात असतो. पण प्रत्यक्षात शेअर बाजार देशाचं खरं प्रतिबिंब दाखवत नाही. त्यावेळेस मात्र प्रेक्षकांना किंवा आपल्या प्रेक्षकांनी ज्यांनी पैसे गुंतवलेत, त्यांना प्रश्न असा पडू शकतो, की "अरे बाबा, मी जे केलंय ते खरं योग्य आहे का अयोग्य आहे?" अशा थोड्याशा द्विधा मनस्थिती असणाऱ्या परिस्थितीमध्ये मी आपल्या प्रेक्षकांना गुड न्यूज अशी देऊ इच्छितो, की 2026 अतिशय दायक पद्धतीने आपण पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी सुरुवात करायची आहे. ज्या गुंतवणुकी आपण केलेल्या आहेत, याचा नीट पुन्हा एकदा तुम्ही तपासणी करा, की आपले प्रॉडक्ट बरोबर घेतलेत का नाही आपण. पण माझं असं मत आहे, की भारत अत्यंत विश्वासक पावलं जगभरामध्ये पुढे घेऊन जाताना दिसतंय. भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत चांगल्या आकारात आहे. आपल्या देशातील सरकार आणि त्यांचे नियोजन अर्थव्यवस्थेवरचं अत्यंत चांगल्या पद्धतीने होताना दिसतंय. याच्यासाठी आपले जे जी-डी-पीचे आकडे आहेत, त्याच्यातूनच आपल्याला लक्ष येतंय, की आपला देश अतिशय वेगाने पुढे जातोय. कारण आपण ज्या वेगाने वाढतोय, त्याच्या 50% वेगाने आपल्या नंतरचा देश वाढतोय. म्हणजे काय? तर आपल्या वेगात आणि दुसऱ्या नंबरच्या देशाच्या वेगामध्ये 50% चा गॅप आहे. याचाच अर्थ आपला देश अतिशय योग्य वाटचाल करतोय. मग गुंतवणूकदार म्हणून तुम्ही अत्यंत विश्वासपूर्व, अत्यंत आश्वासक पद्धतीने आपल्या गुंतवणुकीकडे बघितलं पाहिजे. दीर्घकालीन नियोजन केलं पाहिजे आणि 2026 कदाचित तुम्हाला अत्यंत चांगला परतावा देणारं वर्ष ठरू शकतं. फक्त तुमचा संयम आणि तुमचा विश्वास तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमध्ये ठेवला पाहिजे आणि तो दीर्घकालीन असला पाहिजे. पैसे बनवण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. श्रीमंत आम्ही होऊ शकतो. 100%. वाह! एवढा कॉन्फिडन्स दिलात तरी खूप झालं. तर अ, आजच्या मूळ विषयाकडे वळूया. हो. अ, अनेक लोक म्युच्युअल फंडांकडे यासाठी वळतात, की शेअर बाजारात जी रिस्क असते, जी जोखीम असते, बरोबर. त्यापेक्षा म्युच्युअल फंड कधी श्रेयस्कर. तुम्ही देखील अनेकदा ती गोष्ट सांगता. बरोबर. हे सगळं असं असताना देखील अनेक म्युच्युअल फंड आता शेअर बाजारात उडी घेताना होय, दिसताय. होय. त्याच्या मागचं काय कारण आहे? काय गौडबंगाल आहे? त्यातनं कुणाचा कसा फायदा आहे? हे आज आपण थोडंसं उलगडून दाखवूया. एक छोटंसं उदाहरण असं देतो, की ज्या व्यवसायामध्ये अनेक गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवत असतात आणि जसं तुम्ही म्हटलात, की थेट गुंतवणूक मला शेअर बाजारात करण्यापेक्षा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मी जर गुंतवणूक केली, तर मला अत्यंत कमी पैशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा बुके आपल्याला एकाच छोट्या रकमेतनं घेता येतो आणि त्याच्या बेनिफिट्स आपल्याला लाँग टर्म एन्जॉय करता येतात.
आणि मला तिथे दररोजचा भाव बघण्याची गरज नाही. माझा जो फंड मॅनेजर आहे, जो म्युच्युअल फंडाची ती योजना चालवत असतो, तो त्याच्या एक्सपर्ट नॉलेजनी त्याच्यातनं जास्तीत जास्त परतावा, फायदा कसा गुंतवणूकदारांपर्यंत जाईल यासाठी काम करत असतो. आज मला सांगायला आनंद वाटतो, की म्युच्युअल फंडाची सुरुवात 1963 साली भारतात झाली. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेत मी म्युच्युअल फंडाचं काम भारतात सुरू केलं. त्यानंतर आज 2025 संपल्यानंतर 80,000 कोटीची ही म्युच्युअल फंड इंडस्ट्री आज तयार झाली. ही खूप मोठं काम आहे. 5.5-6 करोड इन्व्हेस्टर्स आज तिथे या ठिकाणी गुंतवणूक करतायत आणि ती संख्या वाढत चालली आहे. दरमहा म्युच्युअल फंडामध्ये एस-आय-पीच्या माध्यमातनं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातनं 30,000 कोटी दरमहा येतायत. हे आकडे आपल्याला काय सांगताय, की म्युच्युअल फंडामध्ये सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा आणि अतिश्रीमंत लोकंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संस्था आणि इंडिव्हिज्युअल्स आज आपल्या गुंतवणुकी करताना दिसतायत. मग ज्या संस्थेकडे जाऊन आपण आपली गुंतवणूक देतोय, त्या संस्थाही त्याच्यातनं 2 पैसे कमवतायत आणि हा आकडा सातत्याने वाढतोय. आज ज्या विषयावरती तुम्ही आता लक्ष केंद्रित केलेलं आहे, की म्युच्युअल फंडातल्या कंपन्या आज शेअर बाजारात लिस्ट होत आहेत. म्हणजे काय? शेअर बाजारामध्ये ह्या कंपन्या जेव्हा स्वतःचा व्यवसाय लिस्ट करतायत, याचा अर्थ या कंपन्यांमध्ये होणारा भविष्यातील फायदा सुद्धा वाढणार आहे. ह्या कंपन्या आजही अत्यंत चांगला प्रॉफिट वार्षिक आपल्या कंपनीमध्ये कमवत आहेत आणि म्हणूनच त्या शेअर बाजारामध्ये त्या कंपनीचा जो शेअर आहे, तोही सातत्याने वरती जाताना दिसतोय. आज आत्तापर्यंत साधारण 5 ते 6 म्युच्युअल फंड कंपन्यांनी स्वतःला शेअर बाजारात लिस्ट केलंय. आज 48 ते 50 म्युच्युअल फंड कंपन्या बाजारात काम करतायत. भविष्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो, की बहुतांशी 90% म्युच्युअल फंड कंपन्या ह्या शेअर बाजारात लिस्ट होतील. याचा सरळ-सरळ अर्थ, सरळ-सरळ मेसेज आपल्याला आहे, की म्युच्युअल फंडात आपण जर गुंतवणूक केली, तर म्युच्युअल फंड कंपन्यांनाही फायदा होतोय. सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्या ग्राहकांना होतोय, म्हणजे गुंतवणूकदारांना होतोय. म्हणूनच म्युच्युअल फंडाच्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट करून आणखीन मोठा कॅपिटल उभं करतायत आणि ते कॅपिटल आपल्या व्यवसायाला वाढवण्यासाठी ते वापरतायत. जर एखादी संस्था तोट्यात जात असेल, तर ती शेअर बाजारात येणारच नाही. आणि जर शेअर बाजारामध्ये ती कंपनी लिस्ट होतीये, याचा अर्थ त्या शेअरचा भाव ह्या त्याच्या कंपनीत निर्माण होणाऱ्या नफ्यावरतीच ठरतो. तो वरती जातो किंवा खाली येतो. साधारणपणे प्रत्येक शेअर बाजारात लिस्ट झालेली म्युच्युअल फंड कंपनी आज त्याच्या लिस्टिंग प्राइसपेक्षा खूप जास्त वरच्या भावावरती आता ती खरेदी विक्री होत आहे. याचा अर्थ म्युच्युअल फंड कंपन्या अतिशय चांगलं काम करताना दिसतायत. सामान्य गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतनं खूप चांगला परतावा मिळतोय. त्यातला छोटासा भाग ते फीज म्हणून जेव्हा आकारतात आणि त्यातही त्यांना निर्माण झालेला फायदा हा त्यांच्या बुक्समध्ये येतोय. त्यामुळे मला असं वाटतं, की हा एक सरळ-सरळ मोठा मेसेज आहे आपल्या गुंतवणूकदारांना, की सगळ्यांनी याच्याकडे सिरियसली बघणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त आपला पैसा त्या माध्यमातून नेणं गरजेचं आहे. सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये तितकासा अभ्यासपूर्वक येत नाही. अनेक वेळा ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, अनेक मित्रपरिवारातनं आपल्याला ज्या टिप्स येतात, त्याच्यावरती अनेक लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि आपले कष्टाने कमवलेले पैसे घालून बसतात. माझं प्रामाणिक मत आहे, की आपण पैसे कमवतोय कष्टाने, तर आपण हे पैसे अतिशय योग्य पद्धतीनेच गुंतवले पाहिजेत. ज्याच्यात एक एक्सपर्ट माणूस त्याच्याकडे 24 तास पाहत असतो. त्यातले चांगले परतावे शोधून काढत असतो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. वा, तुम्ही आता हे सगळं सविस्तरपणे उलगडून दाखवलं हे सगळं चित्र. तरी देखील मला एक प्रश्न असा आहे, की याचा सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणजे आता इथं 2 प्रकारचे गुंतवणूकदार आहेत आपण गृहीत धरू. एक जे डायरेक्ट शेअर बाजारात हो, येतायत बरोबर. आणि दुसरे त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडामधले गुंतवणूकदार. बरोबर. ठीक आहे. ह्या दोघांनाही या दोन्ही गोष्टीचा फायदा होतोय? दोघांनाही दोन्ही गोष्टींचा फायदा होतोय असं म्हणता येईल. कारण जर थेट शेअर बाजारामध्ये एखादा गुंतवणूकदार जात असेल आणि त्यांनी म्युच्युअल फंड कंपनीचा शेअर खरेदी केला असेल, तर त्यांनी का म्हणून तो म्युच्युअल फंड कंपनीचा शेअर खरेदी करावा? कारण त्याला असं वाटतंय, की भविष्यामध्ये या कंपनीचा शेअर वरती जाणार आहे. आणि त्या शेअरला वरती जाण्यासाठी प्रमुख कारण असणार आहे, की त्याच्या बॅलन्स शीटला होत असणारा नफा.
तो जर सातत्याने वाढणार असेल, तरच त्या शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंड कंपनीचा भाव वरती जाण्याची शक्यता आहे. आणि मी जर गुंतवणूकदार म्हणून जर त्या कंपनीचा शेअर खरेदी करत असेल, तर माझा एकच विश्वास आहे, की त्या कंपनीचं काम चांगलं चाललंय. त्या कंपनीमध्ये चांगला नफा निर्माण होतोय आणि म्हणूनच माझा शेअरचा भाव वरती येणार आहे. बरोबर. हा झाला शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचा विषय. आता म्युच्युअल फंडात त्याच कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्याला तर नक्कीच विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण ती जर कंपनी अतिशय चांगलं काम करणार असेल, त्या कंपनीचा एकूण गुंतवणुकीमध्ये फक्त 1% ते 1.5% भाग हा फी म्हणून येतो. त्या 1.5%तला जो प्रॉफिट आहे, तो सातत्याने वाढतोय. म्हणजे काय, की 88 किंवा 90% किंवा 95% जो भाग आहे, जो गुंतवणूकदाराच्या खिशातला आहे, तोही वाढतोय. कारण ह्यांचा जर 1.5% वाढत असेल, तर उरलेले 99% पण वाढतायत किंवा 98% पण वाढतायत. म्हणजे आपण योग्य ठिकाणीच आपले पैसे ठेवलेत आणि ती कंपनी आपला प्रॉफिट वाढवण्यासाठी तुमचाही प्रॉफिट वाढवत आहे. म्हणून म्युच्युअल फंडामध्ये ज्यांनी पण गुंतवणूक केलेली आहे त्या कंपनीमध्ये, त्यांनी अगदी निर्धास्त राहण्याची गरज आहे, की ते स्वतःच्या प्रॉफिटसाठी तुमचा प्रॉफिट नक्कीच वाढवणार आहेत. त्यामुळे कामकाज अत्यंत चांगलं होणार आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, म्युच्युअल फंडामध्ये अत्यंत ट्रान्सपरंट काम होतं. अनेक रेग्युलेटर त्याच्यावर बारीक रेग्युलेशन लावून त्याच्यावर नजर ठेवत असतात, की कामकाजामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. प्रत्येक व्यवहार करताना, निर्णय करताना त्याच्यामध्ये कारणं काय आहेत ही तपासली जातात. त्याला आम्ही ऑडिट म्हणतो. आणि डे इन डे आउट कंटिन्युअसली याच्यावर एक इन्व्हेस्टमेंट कमिटी असते, जी त्या संस्थेची असते. ती सातत्याने लक्ष देत असते. फंड मॅनेजर्स असतात, CIOज असतात. ही सातत्याने प्रत्येक गोष्टीचा रिव्ह्यू घेत असतात. मला असं वाटतंय, की आत्तापर्यंतची वाटचाल आहे 1963 ते 2025 प्रामुख्याने जेवढ्या काही म्युच्युअल फंडाच्या योजना आज बाजारात आहेत, यांनी अत्यंत चांगला परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीनसाठी दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की म्युच्युअल फंडात काम करत असताना आपण दीर्घकालीन जर विचार करत असाल, मध्यमकालीन जर विचार करत असाल, तर तुमचा परतावा तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि या प्रोफेशनल अप्रोचमुळं ह्या संस्थांचा नफाही वाढतोय आणि गुंतवणूकदारांचा परतावाही वाढतोय. बरं, शेअर बाजारात कुठली कंपनी लिस्ट होते, तेव्हा त्याचा अर्थ कदाचित असा असतो, की त्यांना ती इन्व्हेस्टमेंट हवी आहे हो, लोकांकडनं. त्याच्यात त्यांना ग्रो व्हायचंय, बरोबर. बरोबर. स्केल अप करायचं करेक्ट. सगळ्या गोष्टी. म्युच्युअल फंडांच्या कंपन्यांची काय गरज असू शकते? म्युच्युअल फंडांमध्ये दिवसेंदिवस आता अनेक पॅरलल प्रोडक्ट्स पण येत आहेत. उदाहरणार्थ SIF स्पेशल इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट किंवा PMS पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस किंवा AIF ज्याच्यामध्ये 1 कोटीची मिनिमम गुंतवणूक. अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आता म्युच्युअल फंडांचे प्रोडक्ट्स येतात. जेव्हा अशा सेगमेंटमध्ये जेव्हा वेगवेगळे प्रोडक्ट येतात, तर तुम्हाला नवीन टीम्स हायर करायला लागतील. नवीन फंड मॅनेजर्स हायर करायला लागतील. आज म्युच्युअल फंड कदाचित भारतामध्ये 25 शहरांमधल्या टॉपच्या 25 शहरांमध्ये आपला बस्तान बसवलेलं आहे. त्यांनी सगळीकडे आपल्या ऑफिसेस ओपन केलेले आहेत. तिथे त्यांचा स्टाफ आहे. आज 25 शहरं भारतात नाहीयेत सर. आज भारतामध्ये 100 पेक्षा जास्त मोठे शहर आहेत, की त्या ठिकाणी म्युच्युअल फंड पोहोचणं गरजेचं आहे. मग 25 शहरांपासून पुढच्या 75 शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना एक कॉस्ट बेअर करायला लागणार. तिथे ऑफिसेस निर्माण करावे लागणार. तिथे नवीन लोकं घ्यावी लागणार. ह्याच्यासाठी काही खर्च आहे. ह्याच्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन म्युच्युअल फंड आता इथून पुढे काम करणार आहे. संपूर्ण एशियन कंट्रीजमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये आज म्युच्युअल फंड आपल्या ऑफिसेस उघडतात. उदाहरणार्थ मी एक छोटंसं उदाहरण देतो. दुबई नावाचं शहर आहे गल्फमध्ये, UAEमध्ये. त्या ठिकाणी आता जवळपास 12 ते 15 म्युच्युअल फंडांनी आपले ऑफिसेस उघडले. काय कारण असेल? भारतीय म्युच्युअल फंडाचं ऑफिस दुबईसारख्या ठिकाणी आहे. याचं कारण आहे, की दुबईमध्ये आणि दुबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक भारतीय तिथे काम करत आहेत. आणि त्यांना सगळ्यांना भारतात जाऊन पुढं पैसे पाठवायचे आणि गुंतवणूक वाढवायची आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की भारताची जी वाढ आहे, ती अत्यंत वेगवान आहे. जर त्या ठिकाणीच माझ्या शहरातच ते ऑफिस असेल, तर मी UAEत बसून, दुबईत बसून मी म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये पैसे टाकू शकतो. ती सोय त्या म्युच्युअल फंड कंपनीने केलेली आहे. आज जर दुबईत ऑफिस उघडतंय,
उद्या जाऊन सिंगापूरला ऑफिस उघडेल, परवा जाऊन मलेशियामध्ये ऑफिस उघडेल. अशा पद्धतीने एशियामध्ये, काही काळानंतर अमेरिकेत, काही काळानंतर युरोपमध्ये, जगभरात हे ऑफिसेस ओपन होणार आहेत. या एक्सपान्शनसाठी म्युच्युअल फंड कंपन्या लिस्ट होताना दिसत आहेत आणि त्यातनं निर्माण झालेला पैसा त्या त्यांच्या भविष्यातील वाढीसाठी ते वापरतायत. वा, म्हणजे आता ही वेगळीच इकॉनॉमी याच्यातनं पुढे येताना दिसते. बरोबर. इन्व्हेस्टर्स इकॉनॉमीवर बरोबर. समथिंग असं आपण म्हणू बरोबर. शकतो. या पार्श्वभूमीवरती संदीप भुजशेट्टींपुढे 2 पर्याय आहेत. म्युच्युअल फंड मध्ये पण पैसे गुंतवायचे किंवा म्युच्युअल फंड कंपन्यांच्या शेअर्समध्ये. कशाला प्रेफरन्स द्यायला हवा सर्वसामान्य लोकांनी? निश्चितपणे म्युच्युअल फंडात प्राथमिकदृष्ट्या तुम्ही पैसे गुंतवले पाहिजे. म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवले पाहिजे. कारण तुमच्या प्रत्येक उद्दिष्टांसाठी तिथे एक प्रकारचे प्रोडक्ट्स तयार आहेत. म्हणजे मी जसं म्हटलं, की अल्पकालीन उद्दिष्ट, दीर्घकालीन उद्दिष्ट, मध्यमकालीन उद्दिष्ट, त्याप्रमाणे त्या उद्दिष्टांप्रमाणे तिथे 1 दिवसापासून अनेक वर्षांपर्यंतच्या पिरियडसाठी प्रोडक्ट तयार आहेत. आपल्या गरजा कशा आहेत त्यानुसार आपण ते प्रोडक्ट सिलेक्शन करणं गरजेचं आहे. जर आपल्याला स्वतःला कळत नसेल, एक एक आर्थिक सल्लागाराची मदत घ्या आणि त्याप्रमाणे ते प्रोडक्ट सिलेक्ट करून तुम्ही गुंतवणूक करा. पण मला काही प्रमाणातला पैसा माझा थोडासा अग्रेसिव्ह लाँग टर्म प्लॅनिंगनी पैसे टाकायचे आहेत आणि मला असं वाटतं, की ही संस्था खूप चांगलं काम करतीये. पण म्युच्युअल फंडामध्ये यांना खूप चांगला नफा होतोय आणि मला असं वाटतंय, की हे पुढच्या 10 वर्षामध्ये आणखीन मोठा नफा कमवतील. काही पैसा माझा मी नक्की तिथे टाकला पाहिजे. पण त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं रिस्क घेण्याची कुवत किती आहे? कारण आपण जेव्हा एका थेट शेअर्समध्ये गुंतवतो, तिथे अधोरेखित असणारी जोखीम ही आपल्याला माहिती असली पाहिजे. कधीही शेअर बाजारामध्ये पैसे टाकल्यानंतर उद्या सकाळी दुप्पट होतील, असं जर कुठेतरी विचार असेल, तर तो पहिल्यांदाच डोक्यातनं काढून घेतला पाहिजे. कारण असं हे केवळ सट्ट्यातच होतं आणि शेअर बाजार हा सट्टा नाहीये. त्यामुळं प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे, की शेअर बाजारामध्ये जेव्हा थेट आपण गुंतवणूक करतोय, त्यावेळेस आपल्याला दीर्घकालीन राहायला पाहिजे आणि हे करण्या अगोदर आपला स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे, की त्या कंपनीचा बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि भविष्य त्यांचं कसं आहे, या संदर्भातला तुमचा एक त्याच्यावरचा एक मत तयार होणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही ती 1 शेअर घेताय की 1,00,000 शेअर घेताय, हा तुमच्या कुवतीवरचा प्रश्न आहे. पण तुम्ही ते विचार करून ते घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या क्षमतेनुसार आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. बरोबर. आणि थोडीशी जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर तिकडे जायला हरकत शेअर बाजारातले हे ऑप्शन्स आपण पाहायला हरकत नाही. अन्यथा म्युच्युअल फंड इज द बेस्ट सगळ्यात तो किमान. बरोबर. तर मित्रांनो, ह्या काही टिप्स जाता जाता त्यांनी उलगडून दाखवले, आपल्यासमोर आणल्या. आणि 2026 आता जे काही वेगळं असणार आहे त्याचा सुतोवाच त्यांनी दिलेला आहे मित्रांनी. भविष्य काळात म्युच्युअल फंड व्यवसाय जसा वाढतो आहे तसंच त्यांचा शेअर बाजारातला जो पसारा आहे तो देखील वाढणार आहे आणि त्यातल्या संधी देखील वाढणार आहेत. त्यामुळे समजा मला ॲग्रेसिव्हली पुढे जायचं असेल तर म्युच्युअल फंडांचे शेअर्स, त्या कंपन्यांचे शेअर्स हा देखील एक उत्तम पर्याय म्हणून समोर येऊ पाहतोय. हे आज आपण जाणून घेतलं. संदीप सर, खूप छान आज तुम्ही हा विषय उलगडून दाखवला. अनेकांना ही नवीन माहिती यातनं कळली असेल. यात खरं तर तुम्ही काही सुतोवाच करून ठेवलेला आहे. त्यातून अनेक विषय नवीन आपल्या समोर येणार आहेत, की काही स्पेशल स्कीम्स आता येत आहेत. ते काय असेल, कसं असेल, आपण त्याच्यावरती स्वतंत्र एकदा पुढचा बोलूया. टप्पा आपण नक्की घेऊ. बिलकुल. धन्यवाद. धन्यवाद.